राज्यातील जलविद्युत प्रकल्पात 31,955 कोटींची गुंतवणूक। पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 4 सामंजस्य करार। 4ही प्रकल्पातून 6,450 मेगावॅट वीज निर्मिती तर 15 रोजगार उपलब्ध होणार। राज्यभरातील 170 शेतकरी परदेश दौऱ्यावर जाणार। परदेश दौऱ्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद। महिला शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभागी होता येणार। राज्यातील 28 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 25 ते 50% पावसाची नोंद। कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार बीडमधील थारू तालुक्यात अजूनही 25%पेक्षा कमी पावसाची नोंद। 20 जुलैनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होणार। पुढील 5 दिवसांमध्ये विदर्भात पावसाची शक्यता तर मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे जिल्ह्यात चांगल्या पावसाची प्रतीक्षा। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनने गाठला महत्त्वपूर्ण टप्पा। घणसोली ते शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम पूर्ण। रेल्वे मंत्रालयाची माहिती। मुंबईत मेट्रोच्या अंधेरी ते विमानतळापर्यंतचा भुयारीकरण अखेर पूर्ण। मेट्रो 7अ च्या 1.65 किलोमीटर अपलाईनचं काम पूर्ण। गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा 5,000 बस धावणार। रेल्वे आणि एसटीचं आरक्षित तिकीट मिळत नसल्याने एसटी महामंडळाकडून 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5,000 जादा बस सोडण्याचा निर्णय। एअर इंडियाचा पुणे सिंगापूर विमान उड्डाण 30 सप्टेंबरपर्यंत बंद। सुरक्षितता आणि तांत्रिक दुरुस्ती सुरू असल्याने 30 सप्टेंबरपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय। 11वी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी उद्या प्रसिद्ध होणार। एकूण 1,35,072 विद्यार्थ्यांची नवीन नोंदणी।